पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू आणि भगिन, ध्यानात घ्या. हालेलुया. हालेलुया. जितके लोकांना देवाने निवडले, देवाने त्यांच्या बरोबर एक निराळा प्रकारचा करार केलेला आहे. किंवा आपण पाहतो जितके लोकांनी देवाच्या जवळचा अनुभव घेतले त्यांनी देवासाठी प्रतिसाद केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. अब्रामला देवाने अनेक गोष्टी बोलले. देवाने अब्रामला सांगितलं, तू जे बघत आहे ना ते सुद्धा तुला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द मिशन यहोशुआला सांगितलं, तू पाऊल ठेवते तुझ्या. हालेलुया. हालेलुया. अब्रामला सांगितलं, तू डोळे उघडून बघ, तुला ते काय दिसतंय ते पण तुझंच. हालेलुया. हालेलुया. एवढा मोठा आशीर्वाद वर दिले. आणि आपण पाहतो की अब्रामनी तिथे बळीवेदी तयार केला आणि बळी अर्पण केला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. अब्रामच्या पुढच्या पिढीमध्ये आपण याकोबच्या संबंधामध्ये या 15व्या अध्यायामध्ये आपण या अब्रामच्या गोष्टी पाहतो. हालेलुया. हालेलुया. 28व्या अध्यायामध्ये आपण पुढे पाहणारी गोष्ट असे आहे, तिकडे हा भावाबरोबरचं भांडण झालं. याकोब निघून जात आहे रस्त्यावर, त्यांना एकदम कोणी नाही, मदतीला कोणी नाही, अशा या परिस्थितीमध्ये देवाचं स्मरण करून झोपलं असेल. एक दगड डोक्याखाली होते. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. देवाचा अनुभव आला, त्यांनी ते दगड तिकडे उभा केला आणि त्या दगडावरती तेल उतरे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद म्हणजे येशू. त्यांनी बळीवेदी तयार केलं, बळी अर्पण केला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. हग्गाई ग्रंथामध्ये आपण परत पाहतो. हालेलुया. हालेलुया. इस्रायल लोकांना परमेश्वर सांगत आहे, तुझा काम का पुढे जात नाही? कारण तुझ्या बळीवेदी हालेलुया कुठे आहे? हालेलुया. तुझा मंदिर कुठे आहे? हालेलुया. हालेलुया. मंदिरातील प्रार्थना कुठे आहे? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तुझ्या मंदिर बांधण्यासाठी पहिले दगड बसवलेल्या क्षणापासून तुझ्या जीवनामध्ये प्रगती होत आहे की नाही तू बघ. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 माझा प्रिय बंधू आणि माझा प्रिय भगिन, तुझ्या जीवनामध्ये परमेश्वराने तयार करून ठेवलेले अनेक गोष्ट आहे. ते तुझा हृदय जेव्हा तू उद्धार करशील तेव्हा ते चालू होणार. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. अगोदर एखाद्या वेळी मी एक साक्ष्य इथे दिलं असेल तुम्हाला. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे, एक बंधू एका दिवशी आम्हाला आश्रम मध्ये काम करण्यासाठी, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. त्यांनी सांगितलं, फादर मला कामधंदा नाही, पैसा नाही, असेवर बोलले होते. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. मी या बंधूच्या घरी एकदा भेटायला गेले. मला दिसलं की रिटायरमेंटच्या वयामध्ये आलेले माणूस, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. भाड्याच्या घरी राहत आहे, स्वतःचं घर नाही, कसं तरी वातावरण आहे. वयात आलेली एक मुलगी घरी आहे. हालेलुया. हालेलुया. मी तिथे उभं राहून मी येशूला सांगितलं, येशू परत जर या घरी यायचं पाळी आली तर या लोकांना मला भाड्याच्या घरी बघायचं नाही, त्यांना तू स्वतःचा काहीतरी दे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. आणि मी त्या बंधूला सांगितलं, भाऊ आमला आश्रममध्ये अमुक अमुक असा एक काम आहे, तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकताय. हालेलुया. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, मी तुम्हाला त्याच्या मोबदला काय आहे ते तुम्हाला मी देईन. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, या बंधूला खूप बरं वाटलं, आनंदी झाला, मदत करायला आले, त्यांनी काम केला.
पहिल्या दिवस काम झालं, दुसऱ्या दिवशी काम झालं. मी त्यांना सांगितलं, भाऊ किती रुपये झालं सांगा, सामान तुम्ही घेऊन येताय किती खर्च झाला सांगा. हालेलुया. हालेलुया. त्यांनी सांगितलं, नाही फादर शेवट सांगतो. दिवस पुढे पुढे गेले. हालेलुया. हालेलुया. शेवटचा दिवस जेव्हा आला तेव्हा मी त्यांना सांगितलं किती रक्कम झाली. त्यांनी मला सांगितलं, फादर देवाने ते सर्व दिलं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मला वाटलं हा माणूस मला फसवत असेल. हालेलुया. हालेलुया. मी त्याला परत सांगितलं, नाही तुम्ही अडचणीतून जाणारा व्यक्ती आहे म्हणून मला माहिती आहे, किती झालं सांगा. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, त्या बंधूने मला बोलले, फादर पहिल्या दिवसापासून मी मदतीचा पाऊल ठेवले तेव्हापासून देवाच्या कामासाठी असलेली मदत मला देत राहिली. कोणी कोणी दिलं, कसं दिलं सर्व मला बोलले. हालेलुया. हालेलुया. हा बंधू इथून गेले. स्पेसिफिकली बोललं तर हा माणूस पुण्यामध्ये राहणारा आहे. पुण्यामध्ये गेले तेव्हाच मला मुंबई भागामध्ये राहणाऱ्या एका बंधूचा मला फोन आला. ते पण आम्हाला असं मध्ये प्रार्थना करून गेले होते. हालेलुया. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं, फादर माझा 4 घर पुण्यामध्ये आहे, ते विकायला ठेवलेलं आहे, तरी विक्री होत नाही फादर. हालेलुया. हालेलुया. आणि त्याने सांगितलं, फादर मला एक 5वं घर पण आहे. त्या घरामध्ये एका बिशप स्वामीने मिस्सा केलेले घर आहे, म्हणून ते घर मला कोणाला पण विकायची इच्छा नाही. प्रार्थना करणाऱ्या एका व्यक्तीलाच मला ते घर द्यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. लगेच मला या बंधूच्या आठवण आली. मी त्यांना सांगितलं, भाऊ एक काम करा, तुम्ही आता तुमच्या ओळखीच्या कोणाला तरी घराची गरज असेल तर ते 4ही घर, छोटे छोटे घर आहेत, त्याच्या विक्रीची व्यवस्था करा आणि 5वं घर त्यातून मिळणाऱ्या पैशाने तुम्ही घ्यायचं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हा येशू. माणूस एकदम देणारा जो माणूस आहे, खूप चांगला माणूस होता. त्यांनी अंधकरणापासून आनंदाने, जरी त्यांच्याकडे पैसा कमी असला तरी आनंदाने एक पुण्याई म्हणून, एक आशीर्वाद म्हणून दिले. सांगितलं तेवढा पैसा देता आला नाही, तरी देवाने आशीर्वाद केला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. परमेश्वराच्या कार्यासाठी तुम्ही हातभार लावत आहे, त्या दिवसापासून तुमच्या घरावरती आशीर्वाद वाहायला चालू होते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. आणखीन एक बंधू एकदा आमला आश्रममध्ये आले. मी त्यांना सांगितलं, भाऊ मी तुम्हाला काम देतो, तुम्ही काम करा. तरी मी त्यांना सांगितलं, भाऊ कोणतरी अगदी गरीब असा माणूस ज्याला काम कधी भेटत नाही, असे कोण असेल तर तुम्ही त्यांना कामावरती घेऊन या, जर त्यांचा पण पोट भरणार. त्या बंधूने मला खूप आनंदाने बोलले, फादर तुम्ही जे शेवट बोलले ना, मी त्यांच्यापैकी एक आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. प्रियानो, आज अशी परिस्थिती आहे, हा माणूस जिथे कुठे कोणाला भेटत आहे त्यांना आनंदाने सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. मी आज कुठे पोहोचलेला आहे, त्याच्या पाठीमागे हे आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया. हा बंधू ते लोकांना सांगतात, फादर लोकांना सांगतात, एवढे काम मला भेटत आहे की मी लोकांना सांगतो आणि देवाला पण सांगतो, थोडा कमी होऊ दे म्हणून. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर एखाद्या कार्यामध्ये आशीर्वाद द्यायला चालू केलं तर आशीर्वादावर आशीर्वाद. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा आशीर्वाद मिळवणे बळीवेदीवरून चालू होत आहे. बळीवेदीवर प्रेम करा, प्रार्थनामय जीवन जगा, देवाच्या समोर राहा. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. शेवट एक सुंदर वचन भाग
कायम उपयोगी पडणारा आहे. फादर सिस्टरवर पाठ करणाऱ्या वचनांमध्ये एक आहे. या वचन आपण ऐकूया. हालेलुया. हालेलुया. स्तोत्र 116 मध्ये 13 पासून जे वचन 11व्या वचनामध्ये असे सांगितलेलं आहे. हालेलुया. मी भ्रमामध्ये आलो तेव्हा मी नकळत बोललो, सर्व माणूस धोकादायी लोक आहेत. हालेलुया. हालेलुया. 12 वचनामध्ये आपण पुढे पाहत आहे की हालेलुया, हालेलुया. देवाने केवढे आशीर्वाद मला दिलेला आहे, त्या आशीर्वादासाठी मी परतफेड कसं करू. हालेलुया. हालेलुया. आता आपण सर्व लोक सिस्टरांच्या मागे या 13वं वचन बोलूया. स्तोत्र संहिता 116 वचन संख्या 13. मी तारणाचा प्याला तारणाचा प्याला हाती घेऊन हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करेन. नावाचा धावा करीन. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. त्यानंतरचे एक वचन आहे, ते वचन आहे, मी माझे सगळे नवस अनेक लोकांच्या समोर फेडणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आज एका बंधूने मला बोलले, फादर 5 वर्षापूर्वी देवानी मोठा एक आशीर्वाद आम्हाला आईद्वारे मला दिले होते. हालेलुया. हालेलुया. फादर, आईला धन्यवाद यायला उशीर झालेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. अनेकांच्या समोर आपण नवस फेडायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आपण आता हात जोडूया आणि आशीर्वाद करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. असा काही लोक आहेत जे देवाची सेवा करत आहे तरी उत्साहाने करत नाही. ज्यांच्या हृदयामध्ये येशू आहे त्यांच्या पायाचा स्पीड वाढणार, हाताचा स्पीड वाढणार. हालेलुया. हालेलुया. हृदयामध्ये येशू असेल तर जे तू बोलत आहे, करत आहे, त्या सर्व गोष्टीमध्ये मोठा एक उत्साह राहणार. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनामध्ये थोडासा वेळ झाला तर कुरकुर नाही करणार. हालेलुया. हालेलुया. उलट आनंदाने आशीर्वाद मिळवत राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. पोटाच्या खालच्या भागामध्ये एका बाजूला असलेले त्रास कोणाच्या तरी प्रभूने दूर केलेला आहे. एका डोळ्याला आलेले सुजन प्रभू दूर करून देत आहे. डोक्याच्या वरच्या भागामध्ये असलेले काही त्रास प्रभू दूर करून देत आहे. पोटाच्या वरच्या भागामध्ये काहीतरी अवघडल्यासारखं वाटते, त्या व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे. धोकाबाजी असलेल्या भागामध्ये निष्काळजीपूर्वक नको चालू, प्रार्थनापूर्वक सत्सक विवेक बुद्धीने चालायला अनेकांना प्रभू सांगत आहे. आता नित्य व चिरकाल आमेन.